महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नेमका हा जो प्रकार झालेला आहे तुमच्या सोबत, हा कुठे आणि कसा आणि कोणत्या कारणावरून तुम्हाला इतकी मारहाण झालेली आहे? माझे नाव भिकन चौधरी उर्फ नाना चौधरी, राहणार धनगरवाडा, विठ्ठलनगर। माझे जय संताजी ऑनलाईन सेवा सेंटर केंद्र असून या इथे शासनाच्या 20 पगार योजना राबवल्या जातात। तिथे ललित इंगळे हा व्यक्ती माझ्या ऑफिसला वारंवार येऊन मला पैशांचा तगादा लावत असतो आणि माझ्या गल्ल्यामध्ये हात टाकून सुद्धा पैसे घेण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो। हा व्यसनाधीन आहे। हा भांग वगैरेचा नशा करून माझ्या ऑफिसमध्ये एक लेडीज जॉबला लावलेली आहे। मी नसताना त्या लेडीजकडे पैसे मागणी करत असतो। वारंवार मी त्याला सूचित केले की तू असे प्रकार करू नको, तुला काय पैसे लागले ते मी बाहेर तुला देत जाईल म्हणजे तो नाहक ऑफिसमध्ये येऊन ग्राहकांसमोर मला त्रास देतो। या नात्यानं मी त्याला 1 वेळा समजवले, 2 वेळा समजवले, 3ऱ्यांदा मी त्याला बोललो की तू मला सर्वांसारखं काही समजू नको। याचा राग घेऊन त्याने काल सकाळी हनुमान मंदिर चौकात गोरख महाराज मराठे यांच्या घराजवळ रिक्षा स्टॉप येथे मला अडवून माझ्या खिशातनं मोबाईल व रक्कम ₹5,000 हे काढून घेतले आणि मी मोबाईल मागण्याचा प्रयत्न केला तर त्याने सांगितले 4 आण्या तुला मोबाईल मिळणार नाही। अरे वच्चे शब्दात त्याने मला शिवीगाळ केली। मी त्याला सांगितलं की तू माझ्या नादी लागू नको, माझं ऑफिस उघडण्याची वेळ झाली, मला ऑफिसला तू आता जाऊ दे। तो मला सांगत होता की कोणालाही तू फोन कर, कोणत्या रांच्याला फोन कर, मी आता त्याला घाबरणार नाही, मी तुला आता इथंच मारून टाकतो। मी असं बोलल्यानंतर मी त्याला सुद्धा बोललो की आता तुला काय करायचं ते करून टाक। त्याने तोपर्यंत एका रिक्षातनं काही रोखंडी काही साथी असेल ते मला माहीत नाही आहे, पण त्याने ते माझ्या डोक्यात घातले, वार केला आणि मी तिथेच रक्तबंबाळ झालेलो आहे। तिथे CCTV कॅमेरासुद्धा लावलेले आहेत। पोलिसांनी त्या CCTV कॅमेऱ्याचा सुद्धा पडताळणी करावी, त्यानुसार पक्षपात ही चौकशी करण्यात यावी। मी आता सरकारी रुग्णालयामध्ये माझ्या शरीरावर जे त्याने घाव घातले त्याच्यामध्ये मला जे टाके पडलेले ते उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल ते ॲडमिट आता झालेलं आहे। परंतु पोलिसांनी जे कलम लावायला पाहिजे होते ती पोलिसांनी कलम लावलेलं नाही आहे असं निर्णय आले। परंतु पोलिसांनी मला शब्द दिला आहे की हॉस्पिटल रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला काय कलम वाढवायचे ते आम्ही वाढवू, परंतु निपक्षपात पोलिसांनी हाफ मर्डरचा गुन्हा हा असून ते कलम त्वरित दाखल करावी, अन्यथा मी SP कार्यालयात किंवा SP कार्यालयाच्या माध्यमातून नाही झाले तर मी कोर्टात दावा दाखल करून मी योग्य त्या पद्धतीने मी हाफ मर्डरचा गुन्हा हा करायला लावेल। आणि मला फक्त न्याय हवा आहे की असं करून जेणेकरून आज माझ्यासोबत झालेलं आहे, उद्या एखाद्या गरिबाच्या मुलांना होऊ नये किंवा गरिबांच्या मुलांना अटक होऊ नये। 2 दिवसापूर्वीच एक सागर बारी म्हणून या मुलावर सुद्धा त्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोक गरिबीला भेटतात। आईवडील असतात, माझेसुद्धा आईवडील म्हातारे आहेत, ते सुद्धा घाबरून जातात, लोक पुढे यायला घाबरतात, परंतु हा अन्याय अत्याचार कुठपर्यंत आपण सहन करणार। यासाठी मी न्यायालयात दावा दाखल करणार आणि पोलिसांनी योग्य तो मला न्याय द्यावा आणि निपक्षपात चौकशी करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।